विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. जिल्ह्याच्या नौपाडा परिसरात झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू. कमानी परिसरातील दुर्दैवी घटना. पालिका प्रशासनाविरोधात मनसेचा ठिय्या. पालिका प्रशासनावर संताप. महापौर रितू तावडेंकडून घटनास्थळी पाहणी. कुर्ल्यातील दुर्घटनेवरून रितू तावडे आणि किशोरी पेडणेकर यांच्यात बाचाबाची. पेडणेकरांनी तावडेंना रील महापौर म्हणून डिवचलं. विरोधकांकडून गलिच्छ राजकारण सुरू. आरोप प्रत्यारोप करणं बंद करा. फील्डवर उतरा. मी रील स्टार के रियल स्टार मुंबईकर ठरवतील. पेडणेकरांच्या आरोपांवर महापौर रितू तावडे यांचं उत्तर. पावसामुळे राज्यात झाडांची पडझड सुरू. शिवसेना भवन परिसरासह दादरमध्ये 60 ठिकाणी झाडांची पडझड. घाटकोपर, नवी मुंबई, पुणे, साताऱ्यातही झाड कोसळण्याच्या घटना. वाहनांचं मोठं नुकसान. काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम. उद्धव ठाकरेंना शेवटी राम आठवला. रामाचा मार्ग सोडल्यानं त्यांच्या पक्षाची अधोगती झाली. फक्त आज नव्हे, ठाकरेंनी रोज रामरक्षा म्हणावी. मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. राम मंदिरात दरोडा टाकणारे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? मंदिरातून लुटलेला पैसा सत्ताधाऱ्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांना पचणार नाही. संजय राऊत यांचा घणाघात. आधी पक्षरक्षा आणि आमदार रक्षा आंदोलन करा. राम मंदिरातील दोषींवर कारवाई होणारच, पण आधी मुंबईच्या पैशांचा हिशोब द्या. रामरक्षा आंदोलनावरून नवनाथ बन यांचा निशाणा. काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांना शिंदेंकडून 20 कोटींची ऑफर. संजय राऊत यांचा दावा. तर मला कोणीही ऑफर दिली नाही. धीरज लिंगाडे यांनी राऊतांचा दावा फेटाळला. सचिन अहिर फुटल्यानंतर उद्धव ठाकरे कमालीचे सावध. पक्षातील सर्व आमदारांना आदेश धाडला. मंगळवारी मातोश्रीवर तातडीची बैठक. भांडूपमध्ये अमित साटम यांना मनसे कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. साटमांविरोधात मनसे आक्रमक. अंधेरी रेल्वे स्थानकातही भर पावसात मनसेचं आंदोलन. मनसेकडून साटम यांच्या राजीनाम्याची मागणी. मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती लागल्यानं पालिका प्रशासनाची पळापळ. दुरुस्तीची प्रक्रिया हाती. गळतीचं कारण अद्याप अस्पष्ट. पावसामुळे भांडूपमध्ये रस्ता खचल्याचा प्रकार. संबंधित बिल्डरवर कारवाई करणार. महापौर रितू तावडे यांचा इशारा. तर बिल्डरने पालिकेकडे बोट दाखवलं. फुटपाथचं बांधकाम चुकीच्या पद्धतीनं केल्याचा दावा. पुण्यात डांबरी रस्त्याच्या मधूनच जमिनीला भेगा. तळेगाव दाभाडेत विकास कामांची पोलखोल. प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. परिसरात भीतीचं वातावरण. सततच्या पावसाचा मुंबई गोवा महामार्गाला फटका. खड्ड्यांसह रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम. नागोठणेच्या सुकेळीजवळ वाहतूक ठप्प. खोपोली पालीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम. वसई विरारमध्ये पावसाची उसंत. मात्र परिसर अद्यापही जलमय. मिठागर परिसराला पाण्याचा वेढा. जनजीवन विस्कळीत. शेकडो कुटुंबांना अतिवृष्टीचा फटका. रायगडमध्ये पूरस्थिती. अंबा नदीचं पाणी नागोठणे शहरात शिरलं. बाजारपेठ, कोळीवाडा परिसरात गुडघ्यापर्यंत पाणी. मुसळधार पावसामुळे एसटी स्टँडसह अनेक भागात पूर. जनजीवन विस्कळीत. कोल्हापूरमध्ये पुराचा धोका. पंचगंगेचं पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर. 32 बंधारे पाण्याखाली. कोल्हापूर जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर. सांगलीच्या वारणा नदीवरील छोटा बंधारा पाण्याखाली. सततच्या पावसामुळे चिकुर्डे इथल्या वारणा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ. नदी नाले तुडुंब भरले. सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस. सिंधुदुर्गमध्ये रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढला. जानवली आणि गड नदीला पूर. संगम नदीच्याही पाणी पातळीत मोठी वाढ. 24 तासात मुंबईच्या तलावांमधील पाणीसाठ्यात वाढ. मुंबईतील 7 जलाशयात एकूण 13.19% पाणीसाठा. मुंबईकरांना काहीसा दिलासा. मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं. अंधेरी सबवे सध्या वाहतुकीसाठी बंद. पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.